आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। परभणी लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडून घेण्याचे प्रयत्न चालू आहेत। लोकसभा निवडणुकीत गाफील न राहता आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत। त्याकरिता गाव वार्ड स्तरावर बूथ रचना तयार करून ही रचना सक्षम करावी। उमेदवार निवडून आणण्यासाठी एकनिष्ठेने प्रयत्न करावेत अशी सूचना पालकमंत्री संजय बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या आढावा बैठकीत दिल्या। सोमवार 8 जानेवारी रोजी पालकमंत्री जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या हॉटेल फन पार्क येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन केले। यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजन दुराणी, आमदार विक्रम काळे, महानगर अध्यक्ष प्रथम महापौर प्रताप देशमुख, शहर कार्याध्यक्ष नासेर शेख, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, राजेश विटेकर, महिला जिल्हाध्यक्ष सौ भावनाताई नखाते, किरण तळेकर, सौ नंदाताई राठोड, विजय जामकर, चंद्रकांत राठोड, अनिल नखाते, दत्तराव मांदळे, दीपक वारकरी, माधव कोनकुटे, राजेश चव्हाण, रोहन सामले, कृष्णा दळणर, लक्ष्मीकांत देशमुख, संतोष देशमुख, दिगंबर कराळे, शंकर भागवत कनकुटे, डॉक्टर माधव खिल्लारे, संजय खिल्लारे, माजी नगरसेवक बाळासाहेब बुलबुले, नईमभाई, विजय धरणे, महबूब पिंजारे, रामेश्वर आवरगड यांची प्रमुख उपस्थिती होती। पुढे बोलताना पालकमंत्री संजय बनसोडे म्हणाले की उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचा 13 जानेवारीला परभणी जिल्हा दौरा होणार आहे। पक्ष कार्यक्रमासाठी अजित पवार पहिल्यांदाच परभणीत येत आहेत। यावेळी युवक संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्यात जास्तीत जास्त युवक कार्यकर्ते यांनी सहभागी व्हावे। परभणी जागा लोकसभेसाठी सोडून घेण्याचा प्रयत्न आहे, त्यासाठी आत्तापासूनच कामाला लागावे। बैठकीचे सूत्रसंचालन सुनील तुरुकमान यांनी केलं आहे। लोकसभेसाठी बघा, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 13 तारखेला संकल्प मेळाव्याला माननीय अजितदादा पवार साहेब परभणीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आणि म्हणून त्याचा आढावा बैठक आमच्या जिल्ह्याचे नेते बाबाजन दुराणी साहेब, शहर जिल्हाध्यक्ष माजी महापौर प्रताप साहेब, जिल्ह्याचे नेते राजेश विटेकर साहेब आणि जिल्ह्यातील युवक अध्यक्ष, सामाजिक न्याय अध्यक्ष, महिला अध्यक्ष या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक त्या ठिकाणी घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांची भावना मी त्या ठिकाणी ऐकून घेतली आणि सगळ्या कार्यकर्त्यांची नेत्यांची एकच भावना आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे असला पाहिजे आणि त्याच्या उमेदवार हे राजेश विटेकर जे असले पाहिजे। ही सगळ्या कार्यकर्त्यांची भावना, नेत्यांची भावना त्या ठिकाणची आहे आणि मी मतं ऐकून घेतली आणि हे मतं महायुतीच्या नेत्याला मी त्या ठिकाणी पालकमंत्री म्हणून मी त्या ठिकाणी सांगणार आहे आणि खूप चांगली बैठक त्या ठिकाणी झालेली आहे आणि 13 तारखेला माननीय आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब या जिल्ह्याच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांचं भव्य दिव्य स्वागत ते राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदा जे परभणीमध्ये त्या ठिकाणी येणार आहेत म्हणून त्यांचं भव्य दिव्य स्वागत करण्याकरताची सुद्धा बैठक आता या ठिकाणी आयोजित केली होती। त्या बैठकीमध्ये सुद्धा अनेकांच्या सूचना त्यांनी त्या ठिकाणी मांडल्या आणि खूप चांगल्या पद्धतीनं तो मेळावा त्या ठिकाणी होईल असा विश्वास मला त्या ठिकाणी शिवसेनेकडून पण या जागेवर कार्यकर्त्यांची त्या भावना असतात। आजही आमच्याही कार्यकर्त्यांनी ती भावना व्यक्त त्या ठिकाणी केल्या, आमच्या नेत्यांनी काही त्या ठिकाणी भावना व्यक्त केलेल्या आहेत। पण महायुती हे एकसंघपणे ह्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही एकत्रितपणे समोर त्या ठिकाणी जाणार आहोत। आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, आमचे देशाचे नेते प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे नेते, शिवसेनेचे शिंदे गटासाहेबाचे सगळे नेते असे एकत्रित बसतील आणि योग्य ते उमेदवार जो निवडून येण्याची क्रायटेरिया आहे त्या उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवार देईल आणि 8च्या 8 जागा मराठवाड्याचा सुपुत्र म्हणून आम्ही महायुतीच्या निवडून आणण्याकरता प्रयत्न करतो। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये विरोधक जे आहेत त्यांचे आणि तुमच्यामध्ये काही कुरबुरी झाल्याचं बातमी येते, अनुपालन कोणत्या सोर्सनं तुमच्याकडून माहिती मिळाली मला तर माहीत नाही, पण सर्वच खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते,
सर्व आमदार विरोधी पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे त्या ठिकाणी उपस्थित होते. कुठलीही बाचाबाची अजिबात झालेली नाही आणि जो कोर्टामध्ये जी केस आहे, जो कोर्टाचा निर्णय येईल तो निर्णय आल्यानंतर परत एकदा मी DPCची बैठक त्या ठिकाणी घेईन आणि जिथं योग्य निधी द्यायचा आहे तिथं मी त्या ठिकाणी निधी त्या ठिकाणी देईन. आज खरं तर 6 महिने झाले DPTC आपण अनुपात अहवाल कसं काय पटलावर आणला याविषयी खासदारांनी प्रश्न उपस्थित केला की असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला नव्हता. त्यांनी सांगितलं की पालकमंत्री महोदय की आपण हे अनुपाल अहवाल काय असतो आपल्याला माहिती आहे सगळं की जे कोणी DPCचे सदस्य आहे, कोणी आमदार आहेत, खासदार आहे, त्या सदस्यांनी जे काही प्रश्न त्या DPCमध्ये विचारलेले असतात आणि त्याच्यावरती अधिकाऱ्यांनी काय कारवाई केली ते त्या अनुपाल अहवाल असतो. तो काय निधी देण्याचा अनुपाल अहवालामध्ये मान्यता नसती त्याला. तर हे सगळे निर्णय त्या ठिकाणी होत असतात आणि मेरिट अनुसार त्या ठिकाणी निर्णय होईल.